नमो नमः फ्रेंड्स, मी आहे रुपाली आणि आउटडोअरमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप 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 स्वागत. आज आपण करणार आहोत थोडंसं आगळं वेगळं आवळ्याचं सूप किंवा आवळ्याचं सार आपण ज्याला म्हणू शकतो. आत्ता छान असा मस्त हिवाळा सुरू झालेला आहे आणि त्यामध्ये आपल्याला मार्केटमध्ये आलेले आहेत आवळे. तर चला बघूया हे आवळ्याचं सूप करण्यासाठी इथे घ्यायचे आहेत चिरलेला आवळा. जेवढा आवळा घेतला आहे तेवढंच ओलं खोबरं, 2 मिरच्या, थोडंसं आलं, फोडणीसाठी अजून 2 मिरच्या आणि थोडी कोथिंबीर. तर मी तर मिक्सरमध्ये सगळ्यात पहिल्यांदा टाकलेला आहे आवळा, थोडंसं आलं, 2 मिरचीचे तुकडे आणि मीठ. मिरचीचे तुकडे किंवा जे मिरची आहे तिखटपणा ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. त्यानंतर आपल्याला इथं टाकायचं आहे 1 चमचा तांदळाचं पीठ. जनरली सूप वगैरे करताना जे कॉर्नफ्लॉवर घालतो ना त्याच्याऐवजी आपण इथे वापरणार आहोत तांदळाचं पीठ आणि अगदी छान बारीक असं आपण हे सगळं एकत्र वाटून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता किती मस्त फाईन अशी पांढऱ्या रंगाची पेस्ट इथे तयार झालेली आहे. तर आता आपल्याला ही पेस्ट घ्यायची गाळून आणि जो मेन आवळा आणि खोबऱ्याचा जो अर्क आहे ना तो अर्क आपल्याला काढायचा आहे वेगळा. तर चला, या पद्धतीने मी मिक्सरच्या भांड्यातून सुद्धा पाणी काढून आपलं जे काही पेस्ट वाटलेली होती ती एका भांड्यात घेतली आणि मी ते घेतलेली एक चाळण किंवा स्ट्रेनर आणि त्याच्यामधून आपल्याला हे जे आपण मिक्सरमधून वाटण काढून घेतलेलं आहे ते व्यवस्थित गाळून घ्यायचं. गाळताना जर तुम्हाला असा अंदाज आला की अजूनही त्याच्यातून नारळाचं आणि आवळ्याचं सत्व निघू शकतं तर पुन्हा हलकंसं पाणी घालून तुम्ही पुन्हा एकदा फिरवून ते घेऊ शकता. तर इथं मी 2 वेळा ही जी पेस्ट होती ती मिक्सरमधून काढून घेतलेली आणि व्यवस्थित त्याचा जो गर आहे तो अगदी सुक्का होईल इतपत दाबून दाबून आपलं आवळ्याचं आणि नारळाचं जे सत्व होतं ते मी गाळून घेतलेलं आहे. तर चला आपलं सूप तयार करूया. जे काही सत्व गाळलेलं आहे ते सत्व मी डायरेक्ट ठेवलेलं आहे एका जर्मनच्या भांड्यात. दुसऱ्या बाजूला तयारी करूयात आपल्या तडक्याची किंवा आपल्याला सूप किंवा साराला जे फोडणी द्यायची त्याची. तर सूप जे आहे किंवा सार जे आहे त्याला फोडणी देण्यासाठी मी इथं वापरलेलं आहे 1 चमचा तूप. त्या तुपामध्ये आपण टाकणार आहोत थोडंसं हिंग आणि जिरे. इथे माझ्याकडे ॲक्च्युली हिंग संपलेला होता. हिंगाने ह्या सूपला टेस्ट एकदम मस्त येते. पण इथं आता जसं जसं तूप मेल्ट होईल ना तसं आपण याच्यामध्ये टाकूयात थोडेसे जिरे आणि आपण जी बारीक चिरलेली मिरची होती ती मिरची. ही आपली मिरची आणि जिरे छान असे तडतडले की आपण जे आपलं सूप झालेलं आहे त्या सूपमध्ये आपण ते टाकणार आहोत. आपण या ज्या सुपाचे जे सगळे पदार्थ होते ना ते बारीक करताना त्यामध्ये तांदळाचं पीठ टाकलं होतं. त्या तांदळाच्या पिठामुळे त्याला इतका छान आणि असा मस्त दाटसरपणा येतो ना आणि त्याचा रंगही बदलत नाही. तर असं पांढऱ्या रंगाचं छान असं आपलं आवळ्याचं सूप जे आहे ना किंवा सार जे आहे ते मस्त तयार होतं. तर तुम्ही बघू शकता जवळजवळ 4 ते 5 मिनटं मी इथं फुल गॅसवरती हे एकसारखं हलवलेलं आहे. कारण तांदळाच्या पिठामुळं कधीकधी ते तळाला लागू शकतं. त्यामुळे ते फुल गॅसवरती मी छान त्याला उकळी आणलेली आहे. आपलं हे सूप आहे ते मस्त शिजवून घेतलेलं आहे आणि असं शिजलेलं छानशा सूपाला आपण एक 2-3 उकळी काढूया. आणि आपल्याला म्हणजे जितकं तुम्हाला सूप घट्ट आवडतं ना सारं घट्ट तेवढं घट्ट तुम्ही होण्यासाठी तांदळाच्या पिठाचं प्रमाणही इथे कमी जास्त करू शकता. तर चला आपलं छान उकळलेल्या सूपमध्ये आता मी टाकणार आहे तडका आणि वरून टाकलेली आहे थोडीशी कोथिंबीर. हे जे सूप आहे ते इंद्रायणी भातासोबत खा. आहा, मस्त टेस्ट येते. भातासोबत तुम्ही खाऊ शकता, तुम्ही नुसतं पण सूप पिऊ शकता. तर आपल्या थंडीच्या अशा थंडगार वातावरणामध्ये गरमागरम आणि अगदी पथ्यिक म्हणजे कुठल्याही आजाराला चालणारं असं हे आवळ्याचं सूप आहे रेडी. एन्जॉय.